नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 25 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतता भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. वाईट सवयी तुम्हाला जडवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा. लोकांमध्ये राहून सर्वांचा सन्मान करणे तुम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्ही सर्वांच्या नजरेत चांगली प्रतिमा बनवू शकता. उपाय: चंद्राची दिशा पश्चिम उत्तर मध्ये 0 वॅटचा दुधाळी बल्ब रात्री लावल्याने पारिवारिक आयुष्यातील सुख वाढते. वृषभ राशी, वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. आज तुम्ही वेगवेगळ्या मॉलमध्ये खरेदी करण्यास आपल्या कुटुंबियांसमवेत जाऊ शकता. तथापि तुमचा खर्चही अधिक होऊ शकतो. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा, तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ आहे. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस. उपाय: भगवान शंकराला धोत्रा, काळे काटे असणारे बीज अर्पण केल्याने उत्कृष्ट शरीर आणि स्वस्थ मनाची प्राप्ती होईल. मिथुन राशी, तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. आज आपला विवेक वापरून कुटुंबियांतील सदस्यासोबत बोला. जर तुम्ही असे केले नाही तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात असं का म्हणतात हे तुम्हाला आज कळेल. आज तुम्ही सर्व चिंतेला विसरून आपली रचनात्मकता बाहेर काढू शकता. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्याने तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र पुन्हा एकदा आजारी पडाल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. संध्याकाळी अचानक पाहुणे आले की घरात गर्दी होईल. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. उपाय: लाल बांगड्या व लाल वस्त्र कन्येला दान दिल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. कर्क राशी, ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धनगुंतवणूक केली होती,
आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, पण तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची ही योजना बारगळेल. पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच आहे हे तुम्हाला जाणवेल. मुलांसोबत वेळ कसा जातो हे कळत नाही, हे तुम्हाला आज त्यांच्यासोबत वेळ घालवून कळेल. सिंह राशी, घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे हमखास यशप्राप्ती होईल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. उपाय: चांगल्या दिवसांसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी टाका. कन्या राशी, जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हेच पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. विद्यार्थ्यांनी आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल, आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. आज तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत चांगला वेळ व्यतीत करू शकता. उपाय: तुम्हाला वाटू शकते की आपण आपले दिवस खराब करत आहोत, परंतु त्यापासून वाचण्यासाठी पिंपळाच्या झाडाची काळजी घ्या. तूळ राशी, एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते, त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. कुठले वाद्ययंत्र वाजवत असाल तर तुमचा दिवस संगीतमय होऊ शकतो. फूट पाडणारे विचार, भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले जुनाट विचार आणि संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीत अडथळे निर्माण होतील. आज तुम्हाला कोणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक अडचणी दूर होतील. उपाय: प्रेमळ राहणे आणि विधवांना मदत करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
वृश्चिक राशी, तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. आज तुम्हाला वाटू शकते की तुमचा प्रेमी तुमच्यापासून दूर होत आहे. आध्यात्मिक व्यक्तीच्या शुभ आशीर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता मिळेल. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब करता, तर अशा लोकांपासून दूर राहण्याची काळजी घ्या जे तुमचा वेळ आणि धन बर्बाद करतात. कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी शुभ दिवस. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सूर्यदेवाला लाल फूल अर्पण करा. धनुराशी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालविणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही, तर तुमच्या घरात सद्भाव बनवण्यात तुम्ही यशस्वी होणार नाही. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. व्यवसायात नफा. या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होईल. विवाहित लोकांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. उपाय: घरामध्ये ॲक्वेरियम स्थापित करून माशांना चारा खाऊ घातल्याने धनामध्ये वृद्धी होईल. मकर राशी, तुम्ही मादक गोष्टीवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते. याने तुमची आर्थिक स्थितीही बिघडते. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा. आयुष्यातील चढ उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. तुमच्यापैकी काही जण बऱ्याच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे. आज सगळा तणाव आणि द्विधा मनस्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम राहाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकता. तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजत आहे. या क्षणाचा पूर्ण अनुभव घ्या. उपाय: आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी गायीला गूळ खाऊ घाला. कुंभ राशी,
उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घ काळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. शाळेत आज तुम्ही आपल्या सिनियर सोबत वाद करू शकता. असे करणे तुमच्यासाठी ठीक नाही. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. आर्थिक स्वरूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमवण्यासाठी बरीच संधी मिळेल. वाईट सवयी तुम्हाला जडवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. उपाय: भगवान शिव, भैरव, हनुमान यांची पूजा आणि नमस्कार केल्याने आनंदित कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. मीन राशी. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलं ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलामध्ये देखील आढळते. त्यापासून आपणास मनशांती तर मिळेलच, पण तुमच्या व्यग्रता शांत करेल. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही एकांतात वेळ घालवाल. आज घरातील लोकांसोबत बोलणी करतेवेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात. त्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. यानंतर कुटुंबियांना मनवण्यात तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी सहन करावी लागेल आणि त्यामुळे विवाह बंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे. तुमच्या आपल्या जवळच्या लोकांना न सांगता अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका ज्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः जाणत नाही. उपाय: कौटुंबिक बंधन मजबूत करण्यासाठी गायीला हिरवा चारा खाऊ घाला. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.